नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमातील 49व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज आज आमने-सामने असणार आहेत. श्रेयस अय्यर पंजाबचं तर महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 10वा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या मोसमात आमने-सामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 8 एप्रिलला आमने-सामने आले होते. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अखेर विजयी ट्रॅकवर परतलाय. KKRनं दिल्ली कॅपिटल्सवर त्यांच्याच घरच्या मैदानावर 14 धावांनी विजय मिळवला. कोलकातानं दिल्लीला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र दिल्लीला 20 षटकांत 9 बळी गमावून 190 धावाच करता आल्या. अशा प्रकारे KKRनं IPL 2025 मधील 4था विजय मिळवलाय. टीम इंडिया IPL नंतर जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात जून ते ऑगस्ट दरम्यान कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी IPL 2025 मध्ये आपल्या खेळाने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या युवा जोडीला दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं मंगळवारी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित T20 मुंबई लीग 2025 साठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह 8 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. 6 वर्षांच्या अंतरानंतर T20 मुंबई या लीगचं पुनरागमन होत आहे. त्याचं तिसरं सत्र 26 मे ते 8 जून दरम्यान वानखेडे स्टेडियमवर आयोजित केलं जाईल. सूर्यकुमार, रहाणे आणि अय्यर यांच्याशिवाय आयकॉन खेळाडूंमध्ये सरफराज खान, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचा समावेश आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामनाही भारतीय महिला संघाने जिंकलाय. कोलंबोमध्ये भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव केलाय. सलामीवीर प्रतिका रावलनं सलग 6व्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले, तर स्नेह राणानं 5 विकेट्स घेतल्या. भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेत ट्राय सिरीज खेळतोय. यामध्ये श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये मालिका सुरू आहे. सध्या भारतामध्ये IPL सुरू आहे. त्यानंतर पुरुष क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे आणि आता इंग्लंड महिला क्रिकेट संदर्भात मोठी अपडेट समोर आली. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला नवीन कर्णधार मिळाला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं अष्टपैलू नॅट सायव्हर ब्रंट हिला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलंय. नॅट सायव्हर ब्रंट हिनं हिदर नाईटची जागा घेत तीनही स्वरूपात संघाचं नेतृत्व करणार आहे. गोव्याचा प्रतिभाशाली युवा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू एथन वाज यानं पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी बजावली. या 13 वर्षीय खेळाडूनं भारताचं प्रतिनिधित्व करताना एकूण 5 पदकांची कमाई केली. ताजिकिस्तान बुद्धिबळ महासंघानं आशियाई बुद्धिबळ महासंघ आणि फिडे यांच्या आधिपत्याखाली ही स्पर्धा घेतली होती. मुंबईत आता अव्वल दर्जाचे फुटबॉलपटू घडताना दिसणार आहेत. जागतिक फुटबॉल क्षेत्रातील प्रसिद्ध अशा इंग्लिश प्रीमियर लीगचं भारतातील कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आलंय. भारतात फुटबॉलचा प्रसार करणं तसेच स्थानिक पातळीवर अधिकाधिक भागीदार, प्रायोजक आणि चाहते मिळवणं, लीगचा आणि संलग्न क्लबचा विस्तार करणं अशी उद्दिष्ट या कार्यालयाच्या माध्यमातून साध्य करण्यात येईल. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.